विद्यार्थी मित्रांनो, माझे विद्यापीठ हा नारायण सुर्वे यांचा कविता संग्रह आपण अभ्यासत आहोत. माझे विद्यापीठचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये आपण अभ्यासली. विविध जाणीवा व्यक्त करणाऱ्या ह्या कविता आहेत. कामगार विश्वाचे दर्शन या कवितांमधून घडते. मार्क्सवादी जाणीवा, स्त्रीविषयक जाणीवा, महानगरीय जाणीवा ह्या जाणीवा ह्या कवितांमध्ये जाणवतात. स्वतःलाच रचित गेलो, बरं का रे पोरा, बेअब्रू खूपच झाली, कठीण होत आहे. नाळ, नायक, सावध, कर्जपुत्र, लालबाग, माझे शब्द, ऊठ, असेल नसेल, पोस्टर या कवितांमधून कमी जास्त प्रमाणामध्ये मार्क्सवाद आपल्याला प्रत्ययाला येतो. खरे तर त्यांच्या या संग्रहातील सर्वच कवितांमधून सामाजिक विषमता, दारिद्र्य, यातना, कष्ट यांचा प्रत्यय आपल्याला येतो. स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेचा हुंकार या कवितांमधून ऐकायला येतो. स्वतःलाच रचित गेलो ही माझी विद्यापीठमधील ही कविता जर आपण अभ्यासली तर या कवितेतून कवीची जडणघडण व्यक्त होते. परंतु ही जडणघडण होताना कवी लाचारी मात्र स्वीकारत नाही. कवी म्हणतो, आकाशाच्या मुद्रेवर अवलंबून राहिलो नाही, उगीच कुणाला सलाम ठोकणे जमलेच नाही. ही जी भाषा आहे तर ही भाषा स्वाभिमानाची भाषा आहे. ह्या भाषेमध्ये सुर्व्यांचा एक समतेचा पुरस्कार करणारा विचार आहे. आणि येथेच मग आपल्याला मार्क्सवाद हा डोकावताना दिसतो. हा स्वाभिमान कवी व्यक्त करतो. ह्या स्वाभिमानाने स्वतःच्या हिमतीवर जीवनाच्या रणधुमाडीतही कवी घट्ट पाय रोवून उभा आहे. हे केवळ स्वाभिमानाच्या बळावर हे आपल्याला कळतं आणि हे सगळं मार्क्सवादी विचारसरणीतून आलेलं आपल्याला दिसते. बेअब्रू खूपच झाली या कवितेत या अब्रूदारांच्या जगात सन्मानाने जगण्याची आशा बाळगतो कवी. दारिद्र्य, उपासमार, कर्जबाजारीपणा, बेकारी याचे दुःख आहेच, पण कधीतरी अब्रूदारांच्या घरासमीप माझेही घर मिळेल हा आशावादही कवी व्यक्त करतो. जे ही समता कधीतरी प्रस्थापित होईल हा आशावाद कवीला आहे. आणि मग ही समता प्रस्थापित करण्यासाठी बंडही करावं लागेल आणि म्हणून त्यासाठी प्रस्थापितांविरुद्ध बंड करण्याची भाषा करतो. कारण हे प्रस्थापितच त्यांच्या बेअब्रूला जबाबदार आहेत असं तो समजतो. आता आम्ही आमची व्यवस्था निर्माण करून समता प्रस्थापित करणार असे कवी म्हणतो. नाळ कवितेत कवी आवेशाने म्हणतो, दर खेपेस असे जगणे कठीण गेले, हमेशा जमवून घेणे कठीण गेले, म्हणून म्हटले एकदाची कापावी नाळ. ही जी बांधिलकी आहे, खरं तर ही आत्मपर स्वरूपाची कविता आहे, परंतु कवी येथे सुद्धा बंडखोरी व्यक्त करताना आपल्याला दिसतो. कठीण होता या कवितेत कवीने आत्मविश्वास, आवेश आणि झुंजार वृत्ती दाखवली आहे. सहनशीलतेचा अंत पाहू नका असा इशाराच कवी या कवितेमध्ये देतो आहे. कोठारात काडी न पडेल हमी देणे कठीण होत आहे. कोठारातील ठिणगीची भाषा कवी या कवितेमध्ये करतो आहे. तर सामान्यांचे दुःख कवीने कर्जपुत्रमध्ये व्यक्त केले आहे. सामाजिक विषमता व्यक्त करताना कवी म्हणतो, थोडे अल्ल्याड पल्ल्याड, इथे रात्र तिथे दिवा, कधी उसवा अंधार, केव्हा उजेडच शिवा. कवीला दुःखाची नाड तोडता येईल, पण जीवनाची कशी तोडणार? तेव्हा ऊठ ह्या कवितेमध्ये कवी म्हणतो, जीवनापासून पळून जावे तर जावे कुठे? आकाशीच्या बापाशी पहिल्यापासून वैर होते.
जीवनापासून पळून जावे तर जावे कुठे? आकाशीच्या बापाशी पहिल्यापासून वैर होते, एकट्यानेच गज तोडून उडावे एवढे बळ कुठे? म्हणजे इथे ह्या संघटनेची गरज आहे, एकीची गरज आहे, हे कवी इथे सांगतोय. अवघ्या वाटांवर ठायी ठायी पहारे होते. म्हणजे ही साधी गोष्ट नव्हती. बंड करणं ही देखील साधी गोष्ट नाही आहे. एकट्याने हे सगळं करणं शक्य नाही आहे. एकीची जी गरज आहे ती कवी येथे व्यक्त करतो. बोंब मारून बोलवावा असा स्वर्ग आहेच कुठे? ज्यासाठी आमचे आतडे तीड तीड तुटत होते. मग कवी शेवटी म्हणतोय, उठ, तेवढी ती कोपऱ्यातली तलवार शोधून ठेव. बघा, ही बंडाची भाषा. येथे कवीला समता प्रस्थापित करायची आहे आणि म्हणून त्यासाठी तलवार हातात घ्यायलाही तो कमी करणार नाही. एकेकाळी तिच्यावर मी माझे नशीब घासले होते असं कवी म्हणतो. सोशिकतेचा अंत झाला की कवी आक्रमक होतो, कारण हे सहन खूप केलं आहे आणि म्हणून तलवारीची भाषा आहे. तो तलवार मागतो आणि कवीची ही बंडखोरी साम्यवादी विचारांशी जवळीक साधणारी आहे, कारण त्यातच आपले उज्ज्वल भविष्य कवीला दिसते आहे. श्रमिकांना न्याय देणारी ही विचारप्रणाली, जीवनपद्धती येथे दिसून येते आणि हेच कवीचे आशास्थानही आहे. प्रचलित समाजव्यवस्था त्यांना न्याय देऊ शकत नाही, म्हणून तो त्याविरुद्ध बंड पुकारतो, अन्याय अत्याचाराविरुद्ध बुलंद आवाज उठवितो. माझे विद्यापीठ या शीर्षक कवितेत कवी लाल बावटा फडकवितो. कवी म्हणतो, धुसफूस येतो पोटऱ्या ताट होत. भराभरा भरी रेलच्या वाघिणी एक दिवस काय झाले. त्याच्या डोळ्यात पेटले विद्रोहाचे पाणी, टरकावले घामेजले खमीस. त्याचा क्रेनवर बावटा फडफडला, अडकवून तिथेच देह माझा. गुरु पहिले वाक्य बोलला. कामगारांच्या हक्काचा एल्गार सुर्व्यांच्या ह्या कविता करतात. भांडवलदारांच्या प्रगतीत कामगारांच्या कष्टाचा मोठा वाटा असतो, परंतु भांडवलदार त्यांचे शोषण करतात, त्यांना योग्य मोबदला देत नाही. कार्ल मार्क्स, लेनिन यांच्या विचारांचा हा प्रभाव या सुर्व्यांच्या कवितांवर पडलेला दिसतो. माणूस म्हणून जगता यावे, त्यांना त्यांच्या श्रमाचा मोबदला दिला जावा, अशी समतेची भाषा कवी येथे करतो. आणि मग ही समता वास्तवात येत नाही म्हणून तलवार हातात घ्यायला बघतो. विद्रोहाची भाषा ही कवी करताना दिसतो. सुर्व्यांना हे युग श्रमिकांचे आहे असे वाटते. एकटा चालो नाही, युगाचीही साथ आहे. सावध असा, तुफानाची हीच सुरुवात आहे. कामगार आहे, मी तळपती तलवार आहे. सारस्वतांनो, थोडासा गुन्हा घडणार आहे, असं कवी म्हणताना दिसतो. म्हणजे हे बंड करायला तो तयार आहे, कारण समता प्रस्थापित होत नाही आहे आणि म्हणून हा विद्रोह आहे, हे बंड आहे. लालबाग कवितेत कवी म्हणतो, तुझ्याच कुशीचा आधार घेत घेत, कौलारी छपरांचा आडोसा घेत, ग्रंथ लेनिनचा पठन केला आम्ही, बंध तोडणारा हातोडा घेत घेत. म्हणजे हे सगळे बंध तोडायला बघतो आहे. लेनिनचा ग्रंथ पठन केला, लेनिनच्या विचारांचा प्रभाव पडला. मार्क्स आणि लेनिन हे जवळचे वाटतात कवीला. मुंबईच्या धमन्या मुठीत घेऊन, वेशीवर येती रणगाडे घेऊन, पर्वता समखडा ठाकतोस घेऊन, विजेची पोलादी समशेर घेऊन. समशेर हातात घ्यायला आहे, हातोडा हातात घेतोय. लेनिनचा ग्रंथाचा हा प्रभाव आहे. कैक शहीदांची कर्मभूम लालबाग, सदैव सज्ज बॅरिकेड लालबाग. कारण कित्येक ह्या सगळ्या संघर्षामध्ये शहीद झालेत. खरं तर तिथे खूप बॅरिकेड लावलेली आहे, बंधनं लावलेली आहेत,
सातत्याने बंधनं आहेत. यंत्राशी जोडलेला असे जरी हात, गिरणी कामगारांचं हे दुःख आहे. दर्द घेऊन झुंजणारा लालबाग, ते दुःख, ते दर्द घेऊन तो झुंजतो आहे, तो झगडतो आहे. आणि त्यातूनच उद्याची आशा ही फुलणार आहे असं कवीला वाटतं. म्हणून कवी म्हणतो, उद्याच्या नभाचा ताराच लालबाग, कैक ऋतूंचा ऋतुराज लालबाग, रस्त्यांना फुलांच्या माळा शृंगारून मरणाला मारून धावणारा लालबाग. तर मार्क्सवाद, लेनिनवाद हा ह्या कवितांमधून असा ओतप्रोत भरून वाहताना आपल्याला दिसतो. मरणालाही मारून धावणारा हा लालबाग अविरत संघर्ष, कष्ट आणि दुर्दम्य जीवनेच्छेच जणू येथे व्यक्त करतो. या जीवनेच्छेचे जणू तो प्रतीक आहे, हे आपल्याला समजतं इथं. मराठीतील अनंत काणेकर, कुसुमाग्रज, मुक्तिबोध, करंदीकर, वसंत बापट, शाहीर अमर शेख, खरं तर हे अपवाद आहेत या सर्व कवींमध्ये, इत्यादी कवितेत साम्यवादी, समाजवादी जाणीवा व्यक्त झालेल्या दिसतात. हे सर्व कवी मध्यमवर्गीय होते. त्यांचा साम्यवादाचा स्वीकार बौद्धिक स्वरूपाचा होता. त्यात प्रामाणिकपणा, स्वप्नाळूपणा आणि भाबडेपणाही होता. शाहीर अमर शेख ह्याला अपवाद आहेत. त्यांचा साम्यवाद बौद्धिक स्वरूपाचा नव्हता किंवा त्यात स्वप्नाळूपणा आणि भाबडेपणा देखील नव्हता, तर एक वास्तव होतं अमर शेखांच्या कवितांमध्ये. ह्या पार्श्वभूमीवर नारायण सुर्वे हे वेगळ्या तळागाळातील सामाजिक परिस्थितीतून पुढे आलेले आहेत. त्यामुळे त्यांचा साम्यवाद हा केवळ बौद्धिक स्वरूपाचा नव्हता. त्यांच्या साम्यवादाला सामाजिक बांधिलकीचे अधिष्ठान असलेले आपल्याला दिसते. उपरोक्त कवींच्या साम्यवाद हा बौद्धिक स्वरूपाचा होता. त्यामध्ये स्वप्नाळूपणा होता, भाबडेपणा होता. पण इथे सुर्वे जगलेले होते तसे. ज्या कठीण सामाजिक परिस्थितीमधून ते आलेले होते, त्या कठीण सामाजिक परिस्थितीमधून निर्माण झालेला हा साम्यवाद हा बौद्धिक स्वरूपाचा असूच शकत नाही. त्यामध्ये भाबडेपणा आणि स्वप्नाळूपणा असूच शकत नाही. आणि म्हणून त्यामध्ये एक सामाजिक बांधिलकीचं अधिष्ठान असलेलं आपल्याला दिसते. आणि म्हणून त्यांनी खऱ्या अर्थाने श्रमिकांच्या, दीनदलितांच्या घामाला शब्दरूप दिले असे आपल्याला म्हणावे लागते. या श्रमिकांच्या, दीनदलितांच्या घामाला शब्दरूप देणारा हा कवी म्हणूनच मोठा ठरतो. ह्या कवीच्या कविता अभ्यासताना ह्या सामाजिक बांधिलकीचं त्याचं अधिष्ठान बघून ह्या कवीला सलाम करावासा वाटतो. येथे आपण थांबूया, पुढच्या तासाला भेटूया. धन्यवाद.